नमस्कार मित्रांनो, मी विश्वजित भोपळे बिग बुलजित ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत करत आहोत. आपण आज निफ्टी 50ची ॲनालिसिस करणार आहोत. 1 वीकच्या कॅन्डलस्टिकचा यूज करून आपण निफ्टी 50ची ॲनालिसिस करणार आहोत की निफ्टी 50मध्ये कोणत्या प्रकारे काय गोष्टी चालल्यात ह्याची आपण आता ॲनालिसिस करणार आहोत. तर आपण याचं पाहू की मार्केट हे हायर लोज बनवत मार्केट हे अपट्रेंडला कंटिन्युएशन होत आहे. पाहू शकता इथं मार्केट हे अपट्रेंडला कंटिन्युएशन देत आहे. हायर लोज म्हणजे मार्केट केव्हाही अपट्रेंडला जाताना हायर लोज बनवत अपट्रेंडला जात असतं. ते केव्हाही एकदम हाय असं सरळ अपट्रेंडला जात नसतं. ते हायर लोज बनवत अपट्रेंडला कंटिन्युएशन जात असतं. तर आपण या इथे पाहू शकतो की याची आपण आता सपोर्ट मार्क करू. आपण 1 वीकवर सपोर्टवर रेजिस्टन्स. तर आपण या इथं पाहू शकता की मार्केट ही एक थोडीशी इम्पॉर्टंट लेवल आहे. म्हणजे हा अगोदर रेजिस्टन्स होता, आता हा सपोर्ट झालेला आहे. आपण पाहू शकता की फर्स्ट टाइम, सेकंड, थर्ड आणि फोर्थ 4 वेळा मार्केटनं या इथून रिजेक्शन घेतलेलं आहे. आपण पाहू शकता पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि 4 वेळा मार्केटनं या इथून रिट्रेसमेंट घेतली आहे. 4 वेळा मार्केटने या इथून रिट्रेसमेंट घेतली व इथून याला ब्रेक केलं व मार्केट हे याला क्लोज करून अप ट्रेंडला गेले. तर आता आपण याची पाहू. तर हे झालं, सपोर्ट झाला. आता हा ब्रेक झाला म्हटल्यावर हा सपोर्ट झाला. तर आता आपण याचा डिमांड झोन मार्क करू. हा याचा डिमांड झोन आहे. हा याचा डिमांड झोन आहे. मार्केटने याला कशा प्रकारे आता टेस्ट केले हे आपण या 1 आवर पाहू. आपण या इथे पाहू शकता की मार्केटने आपल्या या डिमांड झोनला टच करून मार्केट हे पुन्हा बुलिश झाले. आपण पाहू शकता इथून मार्केट ब्रेक झालं, रिट्रेस केलं सपोर्ट झोनला, डिमांड झोनला, मार्केट इथून बुलिश हे आपण पाहू शकता. आणि आपला हा व्हॅलिड डिमांड झोन आहे. आपण पाहू शकता की डिमांड झोनला मार्केट येऊन या इथे पण पाहू शकता आपण मार्केटने इथून गेले, इथे टच केलं, परत बुलिश, इथून आलं, टच केलं, बुलिश पाहू शकता आपण. इथून टच केलं, बुलिश, इथून टच केलं, बुलिश म्हणजे हा व्हॅलिड डिमांड झोन आहे. आपण पाहू शकता की इथं टच केलं मार्केटने, इथून इन्स्टिट्यूशन बाईंगची वगैरे ऑर्डर पेंडिंग असल्यामुळे मार्केट हे इथून टच केलं की इथून बाईंग साईडला जात होतं. हे आपण पाहू शकता की मार्केट हे बाईंग साईडला गेलेलं आहे व हा इम्पॉर्टंट जो सपोर्ट होता हा देखील मार्केटने ब्रेक करून हा आता रेजिस्टन्स झाला आहे. तर आता यामध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड घेऊ शकतो हे आपण पाहू. हे आपण 15 मिनिटावर पाहू की आपण यामध्ये कशा प्रकारे ट्रेड घेऊ शकतो, काय करू शकतो. तर आपण या इथे पाहू शकता की हा एक चॅनल आहे. एका चॅनल मध्ये मार्केट हे ट्रॅव्हल करत आहे. आपण पाहू शकता हे देखील एक असं एक चॅनल आहे. हा चॅनल आहे आणि मार्केट हे यामध्ये अप डाऊन सर आहे. तर आपण पॅटर्न पाहिल्याप्रमाणे मार्केट हे अप ट्रेंड, नंतर यात
साइडवेज आणि इथून ब्रेकआउट. अशा प्रकारे हे फर्स्ट चान्स आहे की मार्केट हे हा प्रकारे या चॅनलमध्ये अपडाऊन करून या इथून ब्रेकआउट देऊन मार्केट हे अप ट्रेंडला कंटिन्युएशन होऊ शकतं. व यामध्ये सेकंड पार्ट असा आहे की मार्केट हे या इथून डाऊन साईडला येईल. हा सपोर्ट आहे, हा सपोर्टला टेस्ट करेल व इथून अप ट्रेंडला जाऊ शकतं. हा सेकंड आहे. आणि थर्ड जो आहे तो एकदम इम्पॉर्टंट म्हणलं तर या डिमांड झोनला टच करून मार्केट जाऊ शकेल. डिमांड झोन बाय किंवा या इथूनच फर्स्ट आणि बाय. माझी अशी ॲनालिसिस आहे की मार्केट हे इथून अप जाऊ शकतं किंवा या इथूनच अप जाऊ शकतं किंवा या डिमांड झोनवरून अप जाऊ शकतं किंवा या सपोर्टवरून अप जाऊ शकतं. पण मार्केट हे अप तर जाणारच आहे, कारण काय ह्याने 1 वीकचा हा ब्रेकआउट ब्रेक केला आहे. हा जो 1 वीकचा ब्रेकआउट होता हा मार्केटने ब्रेक केला आहे. त्यामुळे मार्केट हे अप ट्रेंडला जाणार आहे. फक्त हे सपोर्टवर येऊन अप ट्रेंडला कंटिन्युएशन होऊ शकतं किंवा डिमांड झोन किंवा त्या चॅनेलला ब्रेक करून.